नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। आज मी अतिशय सोप्या पद्धतीने बटाट्याचा किस कसा करायचा, उन्हामध्ये न वाळवता किंवा बटाटे न शिजवता किस न शिजवता आज आपण हा बटाट्याचा किस बनवणार आहोत आणि त्यापासूनच बटाट्याचा किसचा चिवडा कसा बनवायचा हे सुद्धा आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत। तर चला मग रेसिपी बघूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। रेसिपी आवडत असतील तर इतरांसोबत नक्की शेअर करा। चला मग रेसिपी बघूया। इथे मी हे बटाटे घेतलेले आहेत। जे बटाटे आपल्या घरात जे अवेलेबल असतील ते बटाटे घेतले तरी सुद्धा चालेल। कुठला हाच पाहिजे तो पाहिजे असं काही नाही, फक्त बटाटा मोठा असला पाहिजे एवढंच फक्त। नाहीतर जो बटाटा आपल्या घरात असेल तो घेतला तरी सुद्धा चालणार आहे। अशा पद्धतीने आपण बटाट्याची साल काढून घ्यायची। बटाट्याची साल काढून झाली की फक्त बटाटा पाण्यामध्ये लगेचच घालायचं, लक्षात ठेवायचं, कारण की बटाटा काळा पडतो। अशा पद्धतीने आपण सगळ्या बटाट्याची साल काढून घेतली आणि पाण्यामध्ये घातले। आता यानंतरची प्रोसेस काय करायची, एक परात घ्यायची किंवा ताट घ्यायचं, बाउल घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालायचं। त्यानंतर घरात जी किसणी असेल ती किसणी घेतली तरी चालेल किंवा बटाट्याची किस करायची जी मोठी असते ती घेतली तरी सुद्धा चालेल। आणि अशा पद्धतीने थोडासा असा दाब टाकून हा किस तयार करायचा आहे। दाब टाकल्यामुळे काय होईल की आपला मोठा येईल आणि लांब सुद्धा येईल आणि जाड सुद्धा येईल। तर अशा पद्धतीने आपण हा किस तयार करून घ्यायचा आहे। हे बघू शकतात, अगदी लांब असा हा किस पडलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात पाण्यातच आपण किसतोय, त्यामुळे काय होतंय बटाट्याचं जे स्टार्च आहे ते लगेचच निघत आहे। जर आपण वेगळ्या भांड्यामध्ये किसून घेतलं तर तो किस काळा पडायला लागतो। त्यामुळे अशा पद्धतीने केल्यामुळे बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र येतो। तर सेम या पद्धतीने मी सगळ्या बटाट्यांचा किस करून घेतला। आता यापुढे काय करायचं, हा बटाट्याचा किस आपल्याला जवळपास 3 ते 4 पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे। जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत हा बटाट्याचा किस आपल्याला चांगला धुवून घ्यायचा आहे। तर आता मी ह्या परातमधून इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये सुद्धा पाणी घेतलं, त्यामध्ये घालून घेत आहे। तर असंच मी 2 वेळा अजून पाण्याने धुवून घेणार आहे, म्हणजे जवळपास 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर हा किस करायला आपल्याला नाही उन्हाची गरज पडत किंवा नाही शिजवायची गरज पडत। आपल्याला करायचं असेल 10 मिनिटं आधी घेतलं तरी सुद्धा चालेल। तुम्ही इथे बघू शकतात आपलं पाणी अगदी निथळ पाणी आलेलं आहे, म्हणजे आपला बटाट्याचा किस अगदी छान असा धुतला गेला आहे। आता याच्या पुढची प्रोसेस काय करायची, आपल्याकडे घरात जी पण चाळण असेल ती चाळण घ्यायची, त्यावरती हा किस अशा पद्धतीने निथळायला ठेवायचा आहे। याला आपण शिजवणार नाही, त्यामुळे डायरेक्टच आपल्याला हा निथळायला ठेवायचा आहे आणि संपूर्ण किस आपल्याला 2 मिनिटं निथळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यानंतर काय करायचं, फॅन खाली कुठलाही कॉटनचा कपडा अंथरायचा, त्यावरती हा बटाट्याचा किस अशा पद्धतीने पसरून द्यायचा आहे। आपल्याला उन्हात दाखवायचं नाहीये, फक्त फॅन खाली आपल्याला फक्त 5 मिनिटं हा किस आपल्याला वाळवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मोकळा टाकायचा, म्हणजे यातलं जे पाणी आहे ते सुकलं जाईल। अशा पद्धतीने आपल्याला मोकळा हा किस टाकायचा आहे। इथे बघू शकतात फक्त 5 मिनिटं इथे मी वाळवून घेतला, फॅनच्या हवेखाली हा 5 मिनिटं वाळवून घेतला। यातलं जे पाणी आहे ते कमी झालेलं आहे, पण हा पूर्ण कडकडीत वाळवलेला नाही। अशाच पद्धतीने आपल्याला वाळवून घ्यायचं आहे। त्यानंतर हा किस या ताटामध्ये काढून घेत आहे सगळा। या पद्धतीने फॅन खाली वाळवल्यामुळे काय होतं, यातलं जेवढं पाणी आहे ते सुकलं जातं, त्यामुळे हा किस आपल्याला तळण्यासाठी सोपा जातो। तर इथे बघू शकतायत आपला हा बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र म्हणजे कापसासारखा तयार झालेला आहे। तर आता इथे मी छान तेल गरम व्हायला ठेवलंय, तेल अगदी कडकडीत गरम करायचं। त्यानंतर हळुवारपणे हा किस या तेलामध्ये सोडायचं, कारण की हा किस ओला असल्यामुळे याच्यावरती खूपच सारे बबल्स येतात। हे बबल्स जोपर्यंत पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत हा किस छान तळला जात नाही। त्यानंतर थोडासा गॅस कमी करून कमी गॅसवरती कुरकुरीत होतो तोपर्यंत आपल्याला हा छान असा तळून घ्यायचा आहे। या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचा किस तयार करून आणि त्याचा चिवडा बनवून जर तुम्ही हवाबंद डब्यात ठेवलं तर जवळपास 2 महिने हा बटाट्याचा किस किंवा त्याचा चिवडा अगदी जसंच तसा राहतो। जर तुमच्या घरात ऊन येत नसेल किंवा वाळवायला काही साधन नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 5 मिनिटात हा किस तयार करू शकता। इथे बघू शकताय किती छान असा हा किस तयार झाला आहे। इथे मी टिश्यू पेपरवरती काढून घेत आहे।
सेम याच पद्धतीने आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेत आहोत. गॅसची फ्लेम हाय करून तेल छान गरम करायचं आणि मगच किस यामध्ये सोडायचा. जर तुम्हाला मध्ये किस खालीवरती करायचा असेल तर अशा पद्धतीने फोकच्या चमच्याने केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर पूर्ण बबल्सवरचे जातात तोपर्यंत आपल्याला किस छान असा तळू द्यायचा आहे. घाई करायची नाही. तुमचा किस जर थोडासा जरी ओला राहिला तर तुमचा बटाट्याचा चिवडा किंवा बटाट्याच्या किसचा चिवडा लगेचच मऊ पडेल. म्हणून अगदी कुरकुरीत होतो तोपर्यंत हा किस छान तळून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाट्याचा किस तळून घेतला. त्यानंतर आता चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा आपण छान तेलामध्ये तळून घेऊया. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मी तळून घेत आहे. त्यानंतर आपल्याला ज्या ज्या वस्तू टाकायच्या आहेत चिवड्यामध्ये ते आपण सगळ्या तळून घेत आहोत. काजू घेतलेले आहेत, ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर नसेल घालायचे तर नाही घातले तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर हिरवी मिरची घ्यायची. हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला चांगली कुरकुरीत होते तोपर्यंत तळून घ्यायची. कारण की जर मिरची आतमध्ये ओली राहिली किंवा मऊ राहिली तर चिवडा आपला मऊ पडेल. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कडकडीत असं कडक होते तोपर्यंत मिरची छान तळून घ्यायची. आता हे सगळं साहित्य आपण सगळं व्यवस्थित गार करून घेतलं. आता गार केल्यानंतर आपण बटाट्याचा चिवडा करायला घेत आहोत. मी इथे जेवढा चिवडा करायचा आहे तेवढा किस घातला. त्यानंतर शेंगदाणे घातले, काजू घातले, ज्या मिरच्या आपण तळून घेतल्या होत्या त्या घातल्या. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि पिठी साखर घातली. इथे मी जवळपास 1.5 चमचा पिठी साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक नक्की करू शकतात. आता यानंतर आपल्याला असं टॉस करून हा चिवडा छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे पिठी साखर आणि मीठ अगदी छानपणे व्यवस्थित मिक्स होईल. खूप असं दाबून वगैरे करायचं नाही कारण की तो बटाट्याचा चिवडा किंवा बटाट्याचा किस खूप कुरकुरीत असतो, मग तो त्याचा चुरा होईल. तर इथे बघू शकतात आपला हा बटाट्याच्या किसचा चिवडा तयार झालेला आहे. अगदी 10 ते 15 मिनटात आपण हा चिवडा बनवू शकतो. कुठलीही पूर्वतयारी न करता आपला हा बटाट्याचा चिवडा तयार होतो. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे किंवा कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.